नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याच्या बद्दल आपण सगळेच जाणून आहोत। बऱ्याच वेळेला सावित्रीबाई या कवयित्री आणि काव्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य बऱ्याच वेळेला पाठीमागे राहून जातं। मला असं वाटलं की या व्हिडिओच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या काव्य क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा आपण थोडक्यामध्ये घ्यावा, याच प्रामाणिक उद्देशानं हा व्हिडिओ आपल्या समोर मी ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे। असं म्हणता येईल आपल्याला की कवयित्री सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल की अर्वाचीन काव्याच्या खऱ्या अर्थानं जननी म्हणून जर आपल्याला उल्लेख करायचा झाला तर सावित्रीबाईंचा करावा इतकं महत्त्वाचं कार्य सावित्रीबाईंनी या ठिकाणी काव्य क्षेत्रामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं। सावित्रीबाई फुलेंच्या काव्यामध्ये आपल्याला स्त्रीवादी जाणीवा त्याचबरोबर प्रबोधन मोठ्या प्रमाणावर असलेलं दिसून येतं। त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रामुख्यानं सांगितले गेलेले आहेत। एक काव्यसंग्रह आहे काव्य फुले, ज्यात 41 स्फुट कविता आलेल्या आहेत हे आपण जाणताच, आणि दुसरं जी काव्य रचना आहे जिला आपण 52 कशी सुबोध रत्नाकर 52 कशी सुबोध रत्नाकर नावाची ही दीर्घ काव्य रचना देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, ज्यामध्ये ज्योतिबांचं काव्यमय चरित्रच एका अर्थानं आपल्याला या रचनेमध्ये किंवा या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं। काव्य फुले याचं प्रकाशन 1854 साली झालं, ज्यामध्ये विविध विषय हाताळलेले आहेत। या काव्य फुलेमध्ये निसर्गविषयक कविता आहेत, सामाजिक, प्रार्थनापर, आत्मपर, काव्यविषयक, बोधपर, ऐतिहासिक अशा विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता सावित्रीबाईंनी या काव्य फुले काव्यसंग्रहामध्ये घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचा जो 52 कशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह आहे, हा महात्मा फुलेंच्या निधनानंतर 1811 रोजी अमरावती या ठिकाणाहून प्रकाशित झाला। यामध्ये 52 कडवे आल्यामुळं याला 52 कशी असं म्हटलं गेलेलं आहे, हे देखील लक्षात घेण्यासारखी बाब आहे। या ज्योतिबांचं वर्णन आपल्याला प्रथम दर्शनी केलेलं दिसून येतं, परंतु हे जरी असलं तरीही त्यांनी प्रबोधनासाठी देखील ही कविता रचलेली आहे। केवळ आपल्या पतीचं वर्णन करावं एवढाच या रचनेच्या पाठीमागचा उद्देश नाहीये, तर प्रबोधन करणं हा देखील त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे। ही गोष्ट या निमित्तानं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। आपल्याला आता जास्तीचा विस्तार न करता त्यांच्या काही काव्यपंक्ती आणि त्या काव्यपंक्तीतनं त्यांना काय मांडायचंय, काय सांगायचंय, माझ्या अल्पमतीला जितकं त्याचा विस्तार करता येईल तेवढा विस्तार करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। सावित्रीबाई काय म्हणतात बघा एका कवितेमध्ये किंवा एका रचनेमध्ये, वाचे उच्चारी तैसी क्रिया करी। संताची व्याख्या फार सुंदर पद्धतीनं या ठिकाणी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की अनेकांनी संतांची व्याख्या केलेली आहे। संत तुकाराम महाराजांनी संतांची व्याख्या, साधूची व्याख्या करताना सांगितलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते तेची जाणावा, अशा पद्धतीने सांगितलं। तोची संत सोसी जगाचे आघात असं सांगितलं गेलेलं आहे। संत तोची जाणा जगीन, दया क्षमा ज्याचे अंगी, अशी संतांची व्याख्या, अनेक व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात। इथे क्रांतिज्योती सावित्रीबाई संतांची व्याख्या करताना काय सांगतात बघा, वाचे उच्चारी तैसा क्रिया करी। वाचेनं जसा उच्चार करतो, बोले तैसा चालेन त्याची वंदावी पाऊले, असं संतांनी सांगितलं। तसंच इथं सावित्रीबाई म्हणतात, वाचे उच्चारी तैसा क्रिया करी। जसं वाचेनं बोलतो तशाच पद्धतीने जो क्रिया करतो तीच नरनारी पूजनीय। असे जी लोक असतात ते खऱ्या अर्थानं पूजनीय आहेत, जे वाचेनं उच्चार करतात तशाच पद्धतीनं वर्तनही करतात। सेवा परमार्थ पाळीव्रत सार्थ। सेवा कशी आहे? परमार्थात, म्हणजे परमार्थ याचा अर्थ परार्थाची सेवा एक व्रत समजून जो करतात ते माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे। होई कृतार्थ तेच वंद्य। काय म्हणतात? सेवा परमार्थ पाळीवृत्त सार्थ होई कृतार्थ तेच वंद्य। अशीच लोक कृतार्थ असतात, अशीच लोक वंद्य असतात, जे
परमार्थाची सेवा करताना म्हणजे दुसऱ्यांची सेवा करण्यामध्ये जे धन्यता मानतात. सुखदुःख काही स्वार्थपणा नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये सुखानं तो फार सुखावून जात नाही, दुःखानं फार तो घाबरत नाहीये, आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये कसल्याच प्रकारचा स्वार्थपणा नाही. म्हणून सुखदुःख काही स्वार्थपणा नाही, परहित पाही तोच थोर. कोण थोर आहे? ज्याच्याजवळ स्वार्थपणा नाही आहे, जो सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला आहे, आणि जो परहित दुसऱ्यांच्या हितामध्येच आपलं हित जो पाहतो त्यालाच थोर म्हटलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी सावित्रीबाई मांडताना दिसतात. मानवाचे नाते ओळखती जेते, मानवाचे नाते ओळखती जेते, सावित्री वदते तेच संत. मी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे ना, तर मग माणूस म्हणून मला माणसाची परार्थ भावनेनं सेवा करता आली पाहिजे. सुखानं दुःखानं खचून न जाता स्वार्थपणा बाजूला ठेवून मी काम केलं पाहिजे. असं जे करतात सावित्रीबाई म्हणतात, सावित्री वदते तेच संत. माझ्या दृष्टिकोनातनं तेच संत आहेत, दुसरे अन्य कोणते संत शोधण्याचं काही कारण नाही आहे, असा अर्थ आपल्याला याच्यातनं निश्चितपणे घेता येतो. आणि म्हणून संत साहित्याच्या मला असं वाटतं की मार्गावरून चालणारा ही रचना आपल्याला या ठिकाणी सावित्रीबाईंची पाहायला मिळते. पुढे दुसऱ्या रचनेमध्ये सावित्रीबाई शिक्षणाचं आणि संस्काराचं महत्व या ठिकाणी विशद करताना काय म्हणतात बघा. प्रातकाळी बाळा शौचादी मुखमार्जन. आपल्या घरामधलं जे बाळ असतं ते सकाळी उठल्याच्या नंतर त्या बाळाला शौचाला गेल्याच्या नंतर त्यानं मुखमार्जन केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? तोंड धुलं पाहिजे. हो निया सुचिरभूत वंदू माता पितजन. संस्कारी तोच मुलगा आहे, मुलगी आहे, जी की सकाळची प्रातविधी सगळ्या विधी झाल्याच्या नंतर आपल्या आई वडिलांचं पायाचं दर्शन घेतात, त्यांना वंदन करतात. हो निया सुचिरभूत वंदू माता पिता जन, विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून. आणि एक गोष्ट आपण सगळ्या बहुजनांनी लक्षात घेतली पाहिजे की सगळ्या धनांच्या मध्ये सगळ्यात श्रेष्ठ धन जर कोणतं असेल तर ते विद्येचं धन आहे. बाकीचे सगळे धन काही महत्वाचे नाही आहेत. सगळ्यात महत्वाचं धन कोणतं आहे? विद्येचं धन हे सर्वश्रेष्ठ धन आहे. म्हणून विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साता जयापाशी तो ज्ञानी मानती जन. आणि विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे, सगळ्या धनांच्या मध्ये श्रेष्ठ धन आहे. आणि हे धनाचा साठा ज्याच्या जवळ असतो ना त्यालाच या समाज व्यवस्थेमध्ये ज्ञानी म्हटलं गेलेलं आहे. ज्ञानी म्हणून मनुष्य म्हणजे कोण? की ज्याच्या जवळ विद्येचा साठा आहे, आणि त्यालाच या समाज व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर किंमत आहे. आणि म्हणून आपण विद्येला आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं पाहिजे, सुचिरभूततेला देखील महत्व दिलं पाहिजे, आई वडिलांच्या सेवेला देखील महत्व दिलं पाहिजे. असे कितीतरी संदेश, संस्कार लेकरावर करणारे संदेश नवीन पिढीला कुठल्या मार्गाने आपण घेऊन जाणं आणि कोणता मार्ग दाखवणं महत्वाचा आहे, हा संदेश सावित्रीबाई या काव्य रचनेच्या माध्यमातून देत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणून सावित्रीबाईंच्या या काव्याचं महत्व बहुजन उद्धारासाठी किती महत्वाचं आहे ही गोष्ट आपण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे काय म्हणतात सावित्रीबाई अन्य एका रचनेमध्ये बघा. विद्याहीन पशु सारे मानव भक्त विद्येचा. खरं तर पशु कोणाला म्हटलंय आणि मानव कोणाला म्हटलंय? पशु ते आहेत जे की विद्येला आपल्या जीवनामध्ये स्थान देत नाहीये. जे आपल्या जीवनामध्ये विद्येला स्थान देतात त्यांनाच मानव म्हटलंय. मानव आणि पशुमध्ये काय फरक आहे? पशुकडे विद्या नाहीये, मानवाकडे विद्या आहे. आणि म्हणून मनुष्य किंवा मानव हा पशुपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण त्याच्याकडे विद्या आहे. म्हणून विद्या हीन पशु सारे. सारे पशु हे विद्ये शिवाय जगणारे आहेत, मानव मात्र भक्त विद्येचा, असं त्या म्हणतात. मानव भक्त विद्येचा, विद्या नसे मानवाला तो जंगली पशुसाचा. काय म्हणतात? ज्या माणसाकडे विद्या नाहीये तो जंगलातला पशु आहे. तो गावातला सुद्धा म्हटलेला नाहीये, त्याला जंगलातला पशु म्हटलेला आहे. जंगलातले पशु हे हिंस्त्र असतात. तसा जो माणूस विद्येला जवळ येऊ देत नाहीये किंवा जो विद्येहीन आहे असा माणूस हा जंगली पशुच आहे. जरी तो शरीरानं
माणसाच्या जन्माला आला असला तरी तो कृतीनं म्हणा की जंगली पशूच आहे. म्हणून तुम्हाला जर जंगली पशु व्हायचं नसेल आणि खऱ्या अर्थानं माणूस बनायचा असेल, सावित्रीबाई सांगतात की आपल्याला काय करावं लागेल, विद्या आपल्या जीवनामध्ये उतरावी लागेल, त्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं माणूस बनता येणार नाहीये. हा संदेश या रचनेतनं सावित्रीबाई देताना आपल्याला दिसून येतात. पुढच्या रचनेमध्ये काय म्हणतात बघा. शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग. शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग. शिक्षणाने मनुष्य पशुत्व हटते पहा. शिक्षणाचं महत्व अनेकांनी विशद केलं. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विशद केलेलं आहे. अनेकांनी शिक्षणाचं महत्व विशद केलं. सावित्रीबाई केवळ मुलींना शिकवायलाच गेल्यात असं नाहीये, तर त्यांनी आपल्या काव्य रचनेच्या माध्यमातून शूद्रांचा उद्धार कशामुळे होणार आहे, तर आपले पती जसं म्हणाले की विद्येविना मती गेली, आणि शेवटी ते म्हणाले की एवढे अनर्थ एका अविद्येने केले तोच धागा पकडत. या ठिकाणी सावित्रीबाई देखील म्हणतात शूद्रांना सांगण्यासारखं जर काय असेल तर एकच आहे. आमचं म्हणणं, माझं आणि माझ्या पतीचं, की तुम्ही एकच काम करा, शिक्षणाचा मार्ग धरा. माझे संस्थाचालक कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब फार शिकलेले नव्हते, 4थी पर्यंत शिक्षण असेल, पण त्यांच्या सततच्या भाजनामध्ये अंतकरणातनं एक तळमळ होती. गोविंदरावजी राठोड साहेबांच्या जीवनामध्ये देखील ही तळमळ होती की लेकरं शिकली पाहिजेत, मुली शिकल्या पाहिजेत, आणि ते सतत सावित्रीबाई, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरवानं उल्लेख करत होते नव्हे. हे सगळे महापुरुष ते आपल्या जीवनामध्ये जगत होते. मला असं वाटतं की आज कळतं, आपल्या लक्षात येतं की या मोठ्या माणसांना खऱ्या अर्थानं म्हणजे उन्नतीचा मार्ग सापडलेला असतो. सावित्रीबाई देखील म्हणतात की शूद्रांना सांगण्यासारखा आणि दाखवण्यासारखा मार्गच जर कोणता असेल तर तो शिक्षणाचा मार्ग आहे. शिक्षणाच्या मार्गाशिवाय दुसरा मार्ग शूद्रांच्या उद्धाराचा असू शकत नाहीये. शिक्षणाने मनुष्य येतं आणि माणसाच्या ठिकाणी जे काही पशुत्व जरा शिल्लक असेल तर ते पशुत्व हटतं, पशुत्व निघून जातं. पशुत्वाचा कौर्यपणा, पशुत्वाचा जो काही स्वार्थपणा आहे, पशुकडे जे काही दुर्गुण आहेत, ते दुर्गुण ज्या माणसाच्या ठिकाणी बसलेले आहेत, शिक्षण नसल्यामुळं ते सगळे दुर्गुण शिक्षणानं त्या माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश केला की ते सगळे दुर्गुण निघून बाहेर जातात आणि माणूस हा खऱ्या अर्थानं माणूस बनतो. आणि म्हणून शूद्रांना, बहुजनांना माझं सांगणं आहे की तुम्हाला मार्ग धरायचा असेल तर तुम्ही शिक्षणाचा धरला पाहिजे. अशा प्रकारचा एक प्रकारचा आग्रह या काव्यपंक्तींच्या मधनं, आपल्या कवितेमधनं सावित्रीमाई धरत असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पुढे त्यांनी काय सांगितलं बघा. देरे हरी पलंगा करी, देरे हरी पलंगा काही, पशुही ऐसे बोलत नाही. आपल्याकडे एक म्हणा ना, देरे हरी पलंगावरी, असं नाही आहे. तर हे बहुजनांनो, तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर पलंगावर बसून, म्हणजे निठल्ला, हिंदीमध्ये निठल्ला म्हटलेला आहे, आळसी बनून काहीच न करता मला एका जाग्यावर सगळं मिळावं असं जर तुमचं म्हणणं असेल तर ते चुकीचं आहे. कारण जनावर, पशु देखील असा विचार कधी का, पशुही ऐसे बोलत नाही, मला जाग्यावर मिळावं असा कधी पशुनं कधी म्हटलेलं आपण बघितलंय का? पशु देखील आपापल्या पद्धतीनं, पक्षी देखील, किड्या मुंग्या देखील आपापल्या पद्धतीनं जगण्याची धडपड करत असतात. मग आपण तर माणसं आहोत, आपण कसं देरे हरी पलंगावरी अशा पद्धतीचा विचार करावा असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. विचार ना आचार नाही तयास मानव म्हणवे का. कुणाला मानव म्हणावं? ज्याच्याकडे आचार्य आहे, विचार्य आहे, त्याला मानव म्हणावं. ज्याच्याकडे विचार बी नाही, आचार्य नाही आणि शरीराने केवळ माणूस आहे म्हणून त्याला माणूस म्हणता येईल का? सावित्रीबाई प्रश्नार्थक चिन्ह इथं आलेलं आहे की अशाला माणूस म्हणता येत नाहीये ज्याच्या आचार आणि विचार आणि उच्चारामध्ये समन्वय आहे, जो सतत क्रियाशील आहे, फुकटचं जो खात नाहीये, सतत श्रम करतो, श्रमाची भाकरी ज्याला आपल्या आयुष्यामध्ये गोड लागते, तोच खऱ्या अर्थानं माणूस आहे. अन्यथा दुसऱ्याला आपल्याला माणूस म्हणता येत नाही असा एक सल्ला किंवा उपदेश त्यांच्या या काव्यपंक्तीतनं सावित्रीमाई आपल्याला करताना दिसून येतात. पुढे म्हणतात, बाईल काम करीत राही ऐतो बा हा खात राही. बऱ्याच घरांच्या बद्दल
चित्र त्यांना माहिती आहे की बऱ्याच घरांच्या मध्ये काय होतं, स्त्रिया राबताना दिसतात आणि पुरुष मात्र आईत खाऊ बनलेले असतात. म्हणजे पुरुषांची स्थिती कशी असते, देरे हरी पलंगावरी. मग हे बरोबर आहे का? समाजातले स्त्री आणि पुरुष हे दोन्हीही विकासाचे दोन चाका आहेत. एकानंच पळत राहायचं आणि दुसऱ्यानं एका ठिकाणी रुतून किंवा एकाच ठिकाणी बसून राहायचं. खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाचा, परिवाराचा विकास कसा होईल, समाजाचा विकास कसा होईल? समाजाचा खऱ्या अर्थानं जर आपला विकास करायचा असेल तर पुरुषानं देखील स्त्रीच्या खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजे. परंतु सावित्रीबाई इथं खऱ्या अर्थानं दुःख व्यक्त करतात. सावित्रीबाई या समाजातलं सत्य व्यक्त करताना म्हणतात, बाईल काम करत राही, आयतो बा हा खात राही, पशु पक्षात ऐसे नाही, तया समानव म्हणावे का. पशुमध्ये असं होत नाही की फक्त पत्नीच काम करते आहे आणि पती मात्र काम करत नाही, म्हणजे मादीच काम करते, नर काम करत नाही, असं होतंय का? नाहीये. सगळेच तिथं काम करतात. आणि आपण देखील पुरुष प्रधान संस्कृतीतला आहे, मी पुरुष आहे, मी कसं काम करणार, मी मालक आहे, असा विचार न करता स्त्रीच्या खांद्याला खांदा लावून आपण देखील जर खऱ्या अर्थानं माणूस बनायचा असेल तर काम केलं पाहिजे. कामाची लाज बाळगण्याचं काही कारण नाही आहे. कामाशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट खऱ्या अर्थानं प्राप्त होऊ शकत नाही आहे. हा संदेश या ठिकाणी या काव्यपंक्तीतून सावित्रीमाईंनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे काय, उद्योगशीलता, श्रमप्रतिष्ठा तथा प्रयत्नवादाचा पुरस्कार आणि बुद्धिनिष्ठतेचा पुरस्कार सावित्रीमाईंनी आपल्या काव्यामध्ये वेळोवेळी जागोजागी केलेला आपल्याला दिसून येतो. त्या एका ठिकाणी म्हणतात, क्षणानंतरचे काम या क्षणी कर ठोकून. जे काही कल होणार आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब, है की नाही, असाच विचार या ठिकाणी केला पाहिजे की उद्या परवा असं म्हणण्यापेक्षा अरे बाबा आपल्याला आताच, कारण उद्याचं आपलं काही खरं नाहीये. आणि म्हणून क्षणानंतरचे काम या क्षणी कर ठोकून. क्षणाच्या नंतर करायचं जे काम आहे ना ते आत्ताच करून आपण टाकलं पाहिजे. कारण मृत्यू कुणाच्या हातामध्ये आहे. मृत्यूवर देखील आपल्याला विजय प्राप्त करता येऊ शकतो जर अशा पद्धतीचं आपण काम केलं तर. म्हणून क्षणानंतरचे काम या क्षणी कर ठोकून, झाले हो काम की नाही न पुसे मृत्यू कारण. अशा प्रकारची एक रचना आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला माहिती आहे की त्यांचा 52 कशी सुबोध रत्नाकर नावाची जी काही दुसरी रचना आपल्याला पाहायला मिळते, यामध्ये आपल्या पतीचं, ज्योतिबांचं वर्णन जरी केलेलं आपल्याला दिसलं तरी त्याचा उद्देश केवळ वर्णन करण्यापुरता नाही आहे. मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं, तर त्याचा उद्देश प्रबोधन हा देखील आहे. आणि म्हणून त्या संग्रहातल्या किंवा 52 कशीतल्या देखील काही ओळी आपण या ठिकाणी चिंतनासाठी येणार आहोत. काय म्हणतात बघा सावित्रीमाई, अडाणी जनांचा असे कर्णधार. कोण? ज्योतिबांच्या बद्दल आपल्या पतीचा गौरवोद्गार काढत असताना आणि त्यांच्या कार्याचं कौतुक करत असताना त्या म्हणतात की अडाणी जनांचा असे कर्णधार. हे जे काही समाजामध्ये अज्ञानी अडाणी लोक होते, या लोकांचा कर्णधार, त्यांना अज्ञानातनं, अडाणीपणातनं शहाणपणाकडे, ज्ञानाकडे घेऊन जाण्याचं काम कर्णधार म्हणून कोण करतंय? ज्योतिबांच्या बद्दलच्या या अप्रत्यक्षपणे वर्णन इथं आलेलं आपल्याला दिसून येतं. अडाणी जनांचा असे कर्णधार, तयांना असे देतसे सद्विचार. या अडाणी लोकांना सद्विचार देण्याचं काम करतात. कृतिवीर होता तसा ज्ञानी योगी. तो कृतिवीर नुसतं सांगत नाहीयेत, तर या अडाणी लोकांना, बहुजनांना विकसित करण्यासाठी, त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी कृतिशील ज्या व्यक्तीनं आपलं आयुष्यामध्ये आपलं आयुष्य व्यस्त आहेत, ज्ञानी योगी अशा प्रकारचा जो व्यक्ती आहे आणि जो स्त्रिया शूद्रांसाठी सतत दुःख भोगतोय, अशा माझ्या पतीला खरोखरच माझं नमन आहे. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्योतिबांनी कुठल्या कुठल्या प्रकारचं, कुठल्या कुठल्या वर्गासाठी कशा पद्धतीचं काम केलं याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि यातून आपल्याला हे प्रबोधन त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला देखील आपल्या आयुष्यामध्ये ज्योतिबांसारखं असं काम करून रंजल्या, गांजलेल्या, पिछडलेल्या लोकांना विकासाच्या, ज्ञानाच्या गंगेमध्ये आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुढे म्हणतात, जयाचे मुळे मी कविता रचिते. खरंच आहे, पतीची सहकार्य लाभल्याशिवाय कुठलीही पत्नी आपल्या जीवनामध्ये काही करू शकत नाहीये. स्वतः सावित्रीमाई इथं मान्य करतात. ते सांगतात की ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी कविता रचते. काय? जयाच्या मुळे मी कविता रचिते, जयाचे कृपे ब्रह्म आनंद चित्ते. ज्यांच्यामुळं माझ्या
चित्तामध्ये आनंद निर्माण झालेला आहे. जयाने दिली ही बुद्धी सावित्रीला, प्रणाम करी मी यती ज्योतिबाला. त्या ज्योतिबांना मी खऱ्या अर्थानं प्रणाम करते की ज्यांनी मला काय काय केलं, मला आनंद दिलेला आहे, ज्यांनी मला कविता रचण्याची प्रेरणा दिलेली आहे आणि ज्यांनी मला या प्रकारचं काम करण्याची, स्त्रियांच्या शिक्षणाचं असेल की अन्य काम करण्याची बुद्धी दिली, त्या ज्योतिबांना, माझ्या पतीला मी नमन करते. अशा पद्धतीची विनयशीलता आणि आपल्या पतीच्या कार्याची कौतुक या ठिकाणी आणि एका अर्थाने त्यांच्या प्रतीची कृतज्ञता इथं माई सावित्री वर्णन करताना या काव्यपंक्तीमधून आपल्याला दिसतात. करी शूद्र सेवा दिले धैर्य त्यांना. ज्योतिबांनी काय काम केलं? करी शूद्र सेवा, शूद्रांची सेवा केलेली आहे, त्या शूद्रांना धैर्य दिलेलं आहे म्हणून करी शूद्र सेवा दिले धैर्य त्यांना, क्रियाशील नेता असा ज्योतिबा आहे. क्रियाशील नेता अशा प्रकारचे हे ज्योतिबा आहेत. नसे जात त्याला नसे पंथ काही, ही ह्या जातीचा आहे म्हणून त्याला शिकवतो मी, त्या जातीच्याला मी शिकवत नाही किंवा त्या जातीच्याची मी सेवा करत नाही, या जातीच्याची सेवा करतो, तो पंथ वेगळा हा पंथ वेगळा. जात पंथ या प्रकारचा विचार ज्यांनी केला नाही म्हणून नसे जात त्याला नसे पंथ काही, तया वंदुनी सावित्री काव्यवाही. आणि म्हणून अशा या माझ्या ज्योतिबांना वंदन करते आणि माझं हे काव्य त्यांना अर्पण करते. अशा प्रकारे या ठिकाणी असं जे कोणी काम करणारे असतील, इथं जरी ज्योतिबांचं प्रत्यक्ष वर्णन केलं असं वाटत असलं तरी या प्रकारचं या ठिकाणी दृष्टी डोळ्यासमोर ठेवून जे कोणी काम करत असतील त्यांना माझं वंदन आहे. आणि आपणही अशाच पद्धतीची शूद्र सेवा क्रियाशील पद्धतीनं त्यांना वर आणण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे, असा एक प्रबोधनात्मक विचार या काव्यपंक्तीतनं सावित्री माई देताना दिसतात. माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद. माझ्या जीवनामध्ये स्वानंद कोण आहे, माझा खरा आनंद कोण आहे, तर माझे पती ज्योतिबा आहेत. जैसा मकरंद कळीतला, कळीमध्ये जसं मकरंदाला महत्व आहे त्या पद्धतीनं माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं महत्व ज्योतिबांना आहे. ज्योतिबाचा बोल मनात परसा, जीवाचा आरसा पाहते मी. मी माझ्या पतीचे जे काही बोल आहेत, जे काही म्हणणं आहे ते माझ्या मनामध्ये साठवून घेतलेलं आहे, त्याप्रमाणेच मी माझं जीवन जगते आहे, असंही सावित्री माई सांगताना दिसतात. सावित्री माईच्या काही निसर्ग प्रेम करणाऱ्या व्यक्त करणाऱ्या कविता आहेत. सुंदर किती ही कळी जाईची, रात्री बनते जनुरती ती, सुगंध खेळवी कळी जाईची, नष्ट होणी जाया खेरी, अशीच मानव कळी जाईची. एकीकडं निसर्गाचं वर्णन या कळीच्या रूपाने केलेलं दिसतं आणि दुसरीकडं मानव हा देखील या कळीप्रमाणेच काही काळ या ठिकाणी तो आलेला आहे, काही काळ त्याला आयुष्य मिळालेलं आहे, तरी आयुष्याचं त्यानं संधीचं सोनं करून घेतलं पाहिजे, असाही एक अर्थ यातून आपल्याला घेता येण्यासारखा आहे. गुलाबाच्या फुलाचं आणि कनेरीचं वर्णन करताना देखील या ठिकाणी गुलाबाला महत्त्व जरी असलं तरी त्याला काट्याच्या सहवासात राहावं लागतं. तसं जी माणसं संकटांच्या सहवासात राहतात तीच महान होऊ शकतात आणि जी माणसं संकटांना घाबरतात त्या माणसांना समाजात महत्त्व नसतं. कदाचित हा संदेशाची या ठिकाणी गुलाबाचं फूल आणि कनेरीच्या फूल या कवितेतल्या काव्यपंक्तीतून देण्याचा प्रयत्न केला असावा. त्यांच्या त्या ओळी अशा आहेत. स्वरूप दोघांचे एक दिसे, स्वरूप दोघांचे एक दिसे, तशी दोन्ही फुले असती वेगळी. कोणती कोणती? गुलाबाचं फुल आणि कनेरीचं फुल याबद्दल म्हणतात. स्वरूप दोघांचे एक दिसे, तशी दोन्ही फुले असती वेगळी, योग्यता आगळी गुलाबाची. गुलाबासारखा मानव हा प्राणी, गुलाबासारखा मानव हा प्राणी, सावित्रीची वाणी ध्यानी आणा, सावित्रीची वाणी ध्यानी आणा, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढे त्यांनी सांगितलं, सुंदर सृष्टी सुंदर मानव जीवन सारे, सद्भावाच्या प्रजन्याने भरून टाकूया रे, मानव जीवन हे विकसूया. खरं तर हे जीवन सुंदर आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून या जीवनाला आणखीन कशा पद्धतीनं या ठिकाणी बहरून टाकता येईल यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. त्यासाठी भय चिंता सारी सोडूया. हे काम करायचं असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये भय असता कामा नये, चिंता असता कामा नये, म्हणून भय चिंता सारी सोडूया, इतरा जगू स्वतः जगू. या माणसाचं खरं ध्येय काय असलं पाहिजे? मीही जगेन आणि इतरांनाही चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी सहकार्य करेन, म्हणून इतरा जगू स्वतः जगूया, इतरांनाही जगवण्याचा प्रयत्न करूया आणि स्वतःही जगूया. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी या काव्यपंक्तीच्या माध्यमातून सावित्रीमाई आपल्याला देत असताना दिसून येतात.
अज्ञानाबद्दल त्यांची जी काही ही कविता आहे ती अत्यंत महत्वाची आहे. ते काय म्हणतात बघा, अज्ञान एकच शत्रू असे आपला. आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? बाह्य कोणी नाही आहे, आपल्या मध्येच बसलेलं जे अज्ञान आहे ना, हेच खरा आणि एकमेव शत्रू तो अज्ञानच आहे. म्हणून अज्ञान एकच शत्रू असे आपला, काढू पिटूनी मिळून तयाला. आणि या अज्ञानाला पिटून आपल्याला बाहेर काढलं पाहिजे. जोपर्यंत पिटून आपण या अज्ञानाला बाहेर काढणार नाही तोपर्यंत जमणार नाहीये. म्हणून अज्ञान एकच शत्रू असे आपला, काढू पिटूनी मिळून तयाला. त्याच्याशिवाय शत्रूच नाही, शोधून काढा मनात पाही. आपल्या मनामध्ये त्याच्याशिवाय दुसरा कोणताच शत्रू नाहीये. तुम्हाला मनामध्ये शोधून बघायचं असलं तर बघा, मनामध्ये दुसरा कुठलाच शत्रू नाहीये. खरा आपला जर शत्रू कोण असेल तर तो अज्ञान आहे. आणि म्हणून त्या म्हणतात, त्याच्याशिवाय शत्रूच नाही, शोधून काढा मनात पाही. सांगते पहा दुष्ट शत्रूचे, नाव नीट रे एक तयाचे. नीट ऐका की त्या शत्रूचं नाव काय आहे. अज्ञान धरुनी त्याला पिटायचे. या शत्रूला पकडा, या अज्ञानाला धरायचं आणि पिटायचं, आपल्यामधून हुसकायाचे. काही काम करायचं नाहीये. त्या अज्ञानारावाच्या शत्रूला धरायचं, पिटायचं, मारायचं आणि त्याला कायमचं आपल्यातनं हुसकावून द्यायचं. त्याला सांगायचं की पुन्हा आमच्याकडे अजिबात तू यायचं नाहीये. बघा, म्हणजे सावित्रीमाईंनी या ज्ञानाला किती महत्व दिलं, विद्येला किती महत्व दिलं. आणि या बहुजनांच्या अवनतीचं खरं कारण जसं महात्मा फुले म्हणाले, तसं क्रांतिज्योती म्हणतात, ते अज्ञानच आहे. आणि या अज्ञानाला आपण सगळ्यांनी मिळून पिटून बाहेर काढल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं आपला विकास होऊ शकणार नाहीये. आणि म्हणून जाणीवपूर्वक या रचनांच्या मधनं त्यांनी असे विषय हाताळलेले आपल्याला दिसून येतात. संसारामध्ये स्त्रीला अनंत संकटांना तोंड द्यावं लागतं. असं करत असताना तिनं कसं वागावं याचं दिग्दर्शन करताना सावित्रीबाई फार सुंदर पद्धतीने लिहितात. कारण संसार चालवताना स्त्रियांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. मग अशा स्त्रियांनी अशा संकटांना तोंड देत असताना कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, याबद्दल सावित्रीमाई म्हणतात, शांतता आपली प्रपंची ठेवावी. रागराग करायचं नाही, चिडचिड करायचं नाही, आदळापट करायची नाहीये. तर काय करायचं, संकट जरी किती आली आपल्या स्त्रियांना सांगतात आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या पुढ्यामध्ये, तरी काय करा, शांतता आपली प्रपंची ठेवावी. प्रपंचामध्ये शांतता ठेवा, हीच वाट साची संसारात. संसारामध्ये, प्रपंचामध्ये पुढे जाण्याची सगळ्यात महत्वाची वाट काय असेल तर शांतता आहे. म्हणून शांततेला सोडू नका माझ्या भगिनींनो. शांतता सतत संसारामध्ये बाळगा, हा संदेश या ठिकाणी सावित्रीमाई सर्व स्त्री जातीला देताना आपल्याला दिसून येतात. आपल्याला माहिती आहे की मनोवृत्ती व पेशवाईचा जेव्हा या देशामध्ये अंत झाला, तेव्हाच खऱ्या अर्थानं शूद्रांना शिक्षण घेण्याची परवानगी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून मनुस्मृती आणि पेशवाईच्या अंताच्या नंतर शूद्रांना शिक्षणाची जी संधी प्राप्त झालेली आहे, त्याबद्दल सावित्रीमाई काय लिहितात बघा. त्या म्हणतात, उठा बंधूंनो अतिशूद्रांनो जागे होऊन उठा. उठा बंधूंनो अतिशूद्रांनो जागे होऊन उठा. हे शूद्र बंधू भगिनींनो, उठा, जागे व्हा, अशा पद्धतीने सांगतात. परंपरेची गुलामगिरी ही तोडण्यासाठी उठा. परंपरेनं जी आपल्यावरती गुलामगिरी लादलेली आहे ना, आता या गुलामगिरीचं जीवन आपण जगायचं नाहीये. या गुलामगिरीला तोडून टाकण्यासाठी, मोडून टाकण्यासाठी, त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आता सज्ज व्हा. उठा म्हणजे सज्ज व्हा. म्हणून उठा बंधूंनो अतिशूद्रांनो जागे होऊन उठा. परंपरेची गुलामगिरी ही तोडण्यासाठी उठा. बंधूंनो शिकण्यासाठी उठा. आता कशासाठी उठायचंय? शिक्षण घेण्यासाठी उठायचंय. का शिक्षण घेण्यासाठी आताच उठा म्हणतात त्या? कारण त्याचं पुढे सांगितलंय, गेले मेले म्हणू पेशवे आंग्लाई आली. आंग्लाई म्हणजे इंग्रजांचं राज्य आलेलं आहे. आता तुम्हाला शिक्षणापासून कोणी रोखू शकणार नाहीये. शिक्षणापासून रोखणारी जी काही मनुस्मृती होती ती निघून गेलेली आहे. मनुस्मृतीचा काळ. पेशवाईमध्ये देखील शूद्रांना शिक्षणापासून रोखलं जात होतं, तेही पेशवाई संपलेली आहे. आणि म्हणून आता इंग्रजांचा, आंग्लाई म्हणजे इंग्रजांचं राज्य इथं आलेलं आहे. गेले मेले म्हणू पेशवे आंग्लाई आली, बंदी म्हणूची विद्या घेण्या होती ती उठली. म्हणून जी आपल्याला बंदी घातलेली होती विद्या घेण्यासाठी, ती बंदी आता उठलेली आहे. आणि त्यामुळं तुम्ही सगळे शूद्र बंधू भगिनींनी उठलं पाहिजे आणि शिक्षण घेण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. अशा पद्धतीनं एका प्रकारचं आवाहन या रचनेतनं
अतिशूद्रांना, बहुजनांना माई सावित्री करताना आपल्याला दिसून येतात. पुढे प्रत्येक माणसाला इतरांशी, निसर्गाशी व विश्वाशी आपलं कोणत्या प्रकारचं नातं आहे हे जाणून घेण्याविषयी कुतूहल असतं. सारं विश्व हे आपलं घर आहे असं ज्ञानेश्वरांनी हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरापणाची झाला. विश्व वसुदेव कुटुंबकम असं आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे. माऊलींनीही विश्वालाच आपलं घर म्हटलं होतं. तसंच सावित्री म्हणतात, कधी कल्पी मी विश्वमित्र आहे, कधी कल्पी मी ईश्वमित्र आहे, काव्य माझे हे प्रतिसृष्टी आहे. मला हे काव्य काय वाटतं तर प्रतिसृष्टी वाटते आणि हे विश्वच सगळं माझं मित्र आहे असं मला वाटतं. किती मोठा विचार विश्वाला मित्र समजण्याचा माऊलींच्या अंतःकरणाची ही माऊली या ठिकाणी विचार करताना आपल्याला दिसून येते. पुढे आपल्या पतीबद्दल त्या म्हणतात, तुकाराम जैसा तसा संत ज्योती. माझ्या ज्योती कसे आहेत तर संत तुकाराम महाराजांसारखे आहेत. तुकाराम जैसा तसा संत ज्योती सुधा ज्ञान देई जनारीती भाती, सुधा ज्ञान देई जनारीती भाती, पुढारी क्रियाशील दृष्टा, पुढारी क्रियाशील दृष्टा, प्रसिद्धी वदे ज्योती रूढी असे ती असिद्धी. या ठिकाणी असा हा माझा ज्योती खरोखरच या बहुजनांच्यासाठी संत तुकारामांसारखा राहिलेला आहे. त्यांचं वर्णन त्या करताना आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी काव्य मुळात कसं असावं, आपण काव्य का लिहिलं व वाचकांनी काव्यातून काय घ्यावं हे सावित्रीबाईंनी अगदी साध्या सोप्या भाषेतून सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला दिसून येतो. त्या म्हणतात, मनी कल्पना छान गोष्टी रचावे. काव्य कसं कसावं, मनी कल्पना छान गोष्टी रचावे, जना ग्राह्य होईल ऐसेच गावे. कसं गावं, जनांना आवडेल, जनांच्या उद्धारासाठी जे असेल ते अशा पद्धतीचं गावं. जना ग्राह्य होईल ऐसेच गावे, मनी इच्छुनी काव्य केले स्वभावे. मनामध्ये इच्छा धरून हे काव्य करावं. तुम्ही गाऊनी त्यातले सत्य गावे. मी जरी काही गायलं असलं तर त्याच्यातलं जे असत्य आहे ते टाकून द्या आणि जे सत्य आहे ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करावा. काव्य कसं रचावं, कशासाठी रचावं, काव्य का वाचावं व काव्य वाचकांनी काय घ्यावं या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन या रचनेतनं त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. सावित्री आणि ज्योतिबा यांचा संवाद या रचनेमध्ये देखील सावित्री काय म्हणतात बघा, काळ रात गेली अज्ञान पळाले. खरं तर आता काळ रात्र संपलेली आहे, अज्ञानही पळून गेलेलं आहे. सर्वा जागे केले सूर्याने हे. या सूर्यानं सगळ्यांना जाग करण्याचं काम केलं. पुन्हा ज्योतिबाने. म्हणून काळ रात्र गेली अज्ञान पळाले, सर्व जागे केले सूर्याने या. शूद्र या क्षितिजी ज्योतिबा हा सूर्य. या शूद्रांच्या क्षितिजावर सूर्य जर कोण असेल तर ते ज्योतिबा आहेत. म्हणून शूद्र या क्षितिजी ज्योतिबा हा सूर्य तेजस्वी अपूर्व उगवला. आणि खऱ्या अर्थानं याच्यात कुठल्याच प्रकारची अतिशयोक्ती नाही आहे, कारण शूद्रांच्या अंधकाराने भरलेल्या या रातीला उजळविण्याचं काम महात्मा फुले नावाच्या, ज्योतिबा नावाच्या सूर्यानंच केलं. आणि म्हणून सावित्रीबाई जे लिहितात त्याच्यात कुठल्याच प्रकारची अतिशयोक्ती नाही आहे. जाऊ चला गाऊ, चालू चला गाठू मानवता केंद्र. काय म्हणतात त्या सगळ्यांनी आपण काय करूया आता, मानवतेचं केंद्र गाठूया. जाऊ चला गाठू मानवता केंद्र, मनुष्यत्व इंद्र परी जाऊ पदी जाऊ. मनुष्यत्व इंद्र पदी जाऊ. आता आपण मानवतेचं केंद्र गाठूया आणि मनुष्यत्वाचं इंद्र पद आपण या ठिकाणी प्राप्त करूया. म्हणजेच मनुष्यत्व, चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न, मानवतेच्या राजसिंहासनावर, इंद्रपद म्हणजे अडळ पदावरती आपण जाऊन बसूया असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. तारा राणींचं शक्यतो पराक्रमाची कोणी दखल घेतली नाही, परंतु सावित्रीबाईंनी आपल्या काव्यरचनेतनं तारा राणीच्या कार्याची देखील दखल घेतलेली आहे. आणि तारा राणीबद्दल त्या काय म्हणतात बा, ही एकच रणगाजी छत्रपती ताराबाई. ही एकच रणगाजी छत्रपती ताराबाई, शिवधनुष्य प्रतापी माझी वीरांची रणदेवाई. शिवधनुष्य प्रतापी माझी वीरांची रणदेवाई. जय भवानी जय जयकार, जय तारा राणी ललकार. जय भवानी जय जयकार, जय तारा राणी ललकार. तीज करी मी नमस्कार. कुणाला मी नमस्कार करते तर त्या तारा राणीला. तीज करी मी नमस्कार, शूर देवीचा जय जयकार. या शूर देवीचा मी जय जयकार करते, तिला नमस्कार करते. तीज करी मी नमस्कार, शूर देवीचा जय जयकार. ताराबाई माझी मर्दिनी, भासे चंदिका रणांगिनी. मला चंडिका भासते ती, माझी मर्दिनी अशा प्रकारची ताराबाई आहे.
असा ते उल्लेख करतात. म्हणून ताराबाई माझी मर्दिनी भासे चंडिका रणांगणी रणदेवाती श्रद्धास्थानी रणदेवाती श्रद्धास्थानी नमन माझी ये तिची ये चरणी नमन माझी ये तिची ये चरणी असं ताराबाईंच्या प्रति आदर भाव व्यक्त करून ताराबाईच्या कार्यकर्तृत्वाचं अत्यंत चपलकपणे वर्णन करून त्यांना शरण गेल्याचं इथं या ठिकाणी सावित्रीबाई सांगतात. अशा या सावित्रींनी आपल्या काव्यरचनेतनं या ठिकाणी बहुजन उद्धार कशा पद्धतीनं होणार आहे आणि मानव म्हणून आपण काय केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटतं मागोवा आपल्या काव्याच्या माध्यमातून घेतलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून त्यांनी शाळेमध्ये जाऊन शिकवलं, चिखला खड्यांचा मारा सहन केला, या गोष्टी आपण त्यांच्या चरित्रामध्ये सांगतो. प्लेगमध्ये लोकांना वाचवण्याचं त्यांनी काम केलं, या सगळ्या गोष्टी आपण सांगतो. परंतु मला असं वाटतं की त्याच्यापेक्षाही अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी आपल्या काव्यरचनेच्या माध्यमातून जे अनेक पिढ्या घडवण्याचं काम त्यांची ही काव्यरचना करते आहे प्रबोधनाच्या माध्यमातून, ते खरोखरच अत्यंत महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून या पती पत्नीच्या कार्याचं खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की विश्लेषण किंवा त्यांच्या कार्याचं कौतुक एका अर्थानं जर कोणी केलं असेल तर डॉक्टर जे.बी. शिंदे सरांनी एका रचनेतनं केलेलं आहे. डॉक्टर जे.बी. शिंदे सर काय म्हणतात बघा, तर ते या पती पत्नीच्या बद्दल आणि विशेषतः सावित्रींच्या बद्दल लिहिताना म्हणतात, धन्य ते ज्योतिबा धन्य ती सावित्री, धन्य ते ज्योतिबा धन्य ती सावित्री, अज्ञानाच्या रात्री उजळल्या. कशामुळे हे दोघे धन्य आहेत? कारण अज्ञानाच्या रात्री उजळल्या, अज्ञानाच्या रात्री उजळण्याचं काम या पती पत्नींनी केलं. म्हणून धन्य ते ज्योतिबा धन्य ती सावित्री, अज्ञानाच्या रात्री उजळल्या, अज्ञानात जना किड्यांपरी मेले, अज्ञानात जन किड्यांपरी मेले. किडे जसे मरतात ना, त्याचं कोणी दखल घेत नाहीये, तसे या देशातले बहुजन अज्ञानामुळं कित्येक किड्यांप्रमाणे ते मरून गेले. अज्ञानात जन किड्यांपरी मेले, अज्ञान हेरले ज्योतिबांनी. परंतु या अज्ञानाला हेरण्याचं काम कित्येक पिढ्या कुणच केलं नाही. या अज्ञानाला पहिल्यांदा हेरण्याचं काम कुणं केलं असेल तर अज्ञान हेरले ज्योतिबांनी, असं डॉक्टर जे.बी. शिंदे सर सांगतात. शाळा काढून या ज्ञान दिले जना. ज्योतिबांनी काय केलं? शाळा काढून या ज्ञान दिले जना, स्त्रियांच्या वेदना दूर केल्या. आणि खऱ्या अर्थानं स्त्रियांच्या वेदना दूर करण्याचं काम त्यांनी केलं. आद्य शिक्षिकेचा मान सावित्रीला, आद्य शिक्षिकेचा मान सावित्रीला कुणं दिला? तर तो दिला ज्योतिबांनी दिला. हे की नाही? धन्य त्यांच्या. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचं वर्णन, आद्य कवयित्री मराठी भाषेची, मराठी भाषेची आद्य कवयित्री खऱ्या अर्थानं कोण राहिली असेल तर सावित्रीबाई राहिलेली आहे. गंधवती त्यांची काव्य फुले, स्फूर्ती ज्योतिबांची पाठी त्यांच्या राही, स्फूर्ती ज्योतिबांची पाठी त्यांच्या राही, प्रोत्साहन देई सत्कार्यात, सेवाकारी मृत्यू हसत स्वीकारी, सेवाकारी मृत्यू हसत स्वीकारी, राष्ट्र नमस्कारी तिच्या पाया, राष्ट्र नमस्कारी तिच्या पाया. अशा पद्धतीनं सावित्री आणि ज्योतिबांच्या कार्याचं खऱ्या अर्थानं अत्यंत विवेकी वर्णन, अत्यंत सत्य वर्णन या ठिकाणी डॉक्टर जे.बी. शिंदे सर करतात. आणि त्याच पद्धतीचं कार्य या पती पत्नींनी केलं. या व्हिडिओच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या काव्यक्षेत्रातल्या ज्या काही योगदानाचा विचार आपण व्हिडिओच्या माध्यमातून केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा, व्हिडिओला सबस्क्राईब करावं. रामकृष्ण बदने या चॅनलला एवढीच या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो. क्रांतिमाई सावित्री आणि क्रांती या सूर्य या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले या दोघांच्याही प्रतिमांना आणि विचारांना पुनश्च एकदा मनपूर्वक अभिवादन करून या ठिकाणी मी माझ्या व्हिडिओला इथं पूर्णविराम देतो. जय ज्योती, जय सावित्री.